नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत संक्रांतीनिमित्त मी काढलेली ही रांगोळी। माझ्याजवळ काही लाकडाचे असे शेप्स होते, फ्लावर्स आणि लीव्स आकाराचे। त्याचा मी उपयोग करून अशी व्हाईट रांगोळी पहिले बॉर्डरला टाकून घेतली। तुम्ही हवं तर कुठल्याही कलरमध्ये टाकू शकता। ब्लॅक कलरच्या स्टेअर्स असल्यामुळे मी तिथे व्हाईटचा उपयोग केला आणि त्यानंतर बाजूला स्केल ठेवून पट्टी होती एक, ती पट्टी ठेवून मध्ये शेप ठेवून अशी रांगोळी व्हाईट कलरची टाकून घेतली आणि नंतर तो शेप हळूच अलगद उचलून घेतला। हे व्यवस्थित दाखवण्यासाठी मी तुम्हाला 2-3 शेप्स करून दाखवत आहे आणि ते काढताना पण खूप काळजी घ्यावी लागते। जर तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही हाताने व्यवस्थित करू शकता तो शेप थोडाफार खराब झालेला। त्यानंतर मी हे असे जिथे फ्लावर्स होते त्याच्यात एक येलो डॉट दिला आणि त्यामध्ये एक रेड डॉट दिला आणि लीफला ग्रीन डॉट देऊन त्यावर थोडीशी येलो रांगोळीचा डॉट देऊन मग नंतर हा लीफ शेप त्याच्यामध्ये ॲड केला। जसा एक रांगोळी मी टाकलेली अपलोड केलेली आपल्या चॅनलवर लीफ शेपची। असं पूर्ण पायऱ्यांवर मी स्टेप्सवर केलं। त्यानंतर हे वरती डेकोरेशन फ्लावर्सचं केलं रांगोळीचं आणि हे घराच्या आतमधलं डेकोरेशन आहे। तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कळवा मला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच नवीन जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन्स तुम्हाला येईल। त्यानंतर जी बाहेर डोअर रांगोळी आपण काढली होती त्या रांगोळीमध्ये असं फ्लावर्सचे पॅटल्स घेऊन मी काही फ्लावर्स अरेंज केले। माझ्यासोबत माझ्या मदतीला एक काकू होत्या, त्यांना मी गाईड केलं। तशा पद्धतीने त्यांनी पॅटल्स अरेंज केल्या आणि त्यांचा फ्लावरसुद्धा खूप सुंदर दिसत होता। पॅटल्स अरेंज केल्यानंतर रांगोळीला आणखीनच शोभा आली, आणखी सुंदर दिसायला लागली रांगोळी। तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली नक्की मला कळवा। आणि खूप सुंदर अशा पद्धतीने त्यांना मी गाईड करत होती। जशा मी इकडनं पॅटल्स अरेंज केला तिकडनं तुम्ही अरेंज करा आणि एक पॅटल मी त्यांना देत होती। तशा प्रकारे त्या अरेंज करत होत्या आणि नंतर फायनल रिझल्ट जो होता तो एकदमच सुंदर होता। तर या अशा ज्या स्टेअर्सवर काढलेली जी रांगोळी होती ही अशा प्रकारे दिसत होती। सर्वांना खूप आवडली, सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं रांगोळीचं, डोअर रांगोळीचं पण आणि आतलं डेकोरेशन पण तुम्ही बघितलेलंच आहे। तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं मला नक्की कळवा। थँक्यू फॉर वॉचिंग।